लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव विरोधी पक्षांनी सादर केला. हा केवळ काँग्रेसचा प्रस्ताव नाही, कारण काँग्रेसचे लोकसभेतील सदस्यांची संख्या जर आपण पाहिली तर ती केवळ 100 आहे आणि या प्रस्तावावर 118 सदस्यांनी सह्या केल्या आहेत. याचा अर्थ काँग्रेसच्या सदस्यांपेक्षा 18 सदस्य अधिक आहेत. तरीही विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधींचीही या प्रस्तावावर सही नाही, अखिलेश सिंग यादवची सही नाही, TMCच्या म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांचीही यावर सही नाही. तरी 118 सह्या जेव्हा होतात तेव्हा हा अविश्वास प्रस्ताव जो लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात आला, हा प्रस्ताव नेमकं काय आपल्याला सांगतो आहे? खरं तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या बॉडी लँग्वेजवर देखील आता चर्चा व्हायला लागली. काही दिवसांपूर्वी त्यांचा 2 प्रकारच्या त्यांच्या प्रतिमा या समाज माध्यमांवर जेव्हा आल्या तर त्यांच्या डावी बाजूला जेव्हा ते पाहतायत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आक्रसलेला काहीसा राग आहे आणि जेव्हा ते उजव्या बाजूला पाहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काहीसं स्मित आहे. या त्यांच्या चेहऱ्याच्या ज्या 2 बाजू आहेत हे लोकसभेतील त्यांचं मानसशास्त्र आपल्याला सांगतात का, की त्यांची भूमिका सांगतात? कोणत्याही सभागृहामध्ये जेव्हा संवैधानिक पदावर सरकार असेल, सभागृह असेल, या ठिकाणी जेव्हा संविधानिक पदावर व्यक्ती विराजमान होतो तेव्हा ती व्यक्ती त्या पक्षाची व्यक्ती म्हणून राहत नाही, ती संविधानिक व्याख्येनुसार ती त्या देशाची, त्या राज्याची, समग्र जनतेची प्रतिनिधी बनते. त्या अनुषंगानं जर आपण लोकसभा सभागृह पाहिलं तर लोकसभेतील 543 खासदार जे देशातील 140 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतात, या प्रतिनिधींचे प्रमुख म्हणून जेव्हा अध्यक्षस्थानी एखाद्या व्यक्तीची निवड होते त्या व्यक्तीवर मर्यादा आणण्यासाठी संविधान सभेमध्ये देखील चर्चा झाल्या. राज्यपाल असतील, लोकसभा अध्यक्ष असतील, राज्यसभा अध्यक्ष असतील, राष्ट्रपती असतील, अशा ज्या ज्या संविधानिक पदांच्या संदर्भामध्ये चर्चा आली त्यावेळी या व्यक्तींना नियमांनी बद्ध करावं असं संविधान सभेमध्ये अनेकांनी मतं वेळोवेळी मांडली. परंतु संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विश्वास होता तो व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आणि त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यामुळेच संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या विवेकशील बुद्धीवर निर्णय प्रक्रिया आपण सोडली पाहिजे आणि त्यामुळे संवैधानिक पदांवर विराजमान होणाऱ्या व्यक्ती बऱ्याच वेळा अशा बंधित नियमांच्या पेक्षा स्वतःला स्वतंत्र करू शकला. पण याचा अर्थ जर संवैधानिक नैतिकता जर या संविधानिक पदांवरच्या व्यक्तींनी पाळली नाही तर त्याचे परिणाम हे केवळ त्या सभागृहापुरते मर्यादित राहत नाही, तर ते समग्र देशावर त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. विरोधी पक्षनेत्यांची एक मागणी सातत्यानं राहिली की त्यांना पूर्व जनरल सैन्यामधील जे निवृत्त झाले त्या मनोज नरवणे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या संदर्भात एक आर्टिकल जे कारवान मॅगझिनमध्ये छापून आलं त्या संदर्भात बोलायची परवानगी अध्यक्षांनी वारंवार नाकारली. 2 दिवस यावर संसदेचा किंवा लोकसभेचा वेळ गेला तरीही अध्यक्षांनी ती परवानगी दिली नाही. 3ऱ्या दिवशी मात्र जेव्हा राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी स्वतः पंतप्रधान येणार त्यावेळी ते पुस्तक आपण त्यांना भेट देणार असं विरोधी पक्षनेत्याने जेव्हा जाहीर केलं तेव्हा त्यांनी लोकसभेमध्ये येणं टाळलं. परंतु हे टाळणं त्यांनी स्वतः टाळलं नाही, तर मी विरोधी पक्षांच्या सदस्यांवर घातपात करण्यासारखा आरोप लावून लोकसभा अध्यक्षांनी स्वतः असं सांगितलं की या संदर्भात मीच पंतप्रधानांना सभागृहात येऊ नये असं सांगितलं. या सगळ्या गोष्टी एक प्रकारच्या राजकीय ज्या परंपरा आपल्या उच्च श्रेणीच्या राहिलेल्या आहेत त्या परंपरांना काहीसं ध्वस्त करते. लोकसभेमध्ये अविश्वास ठराव प्रस्ताव आणणं
या बाबी काय वेळोवेळी घडलेल्या आहेत. लोकसभा अध्यक्षांवर यापूर्वी 3 वेळा आणि ही 4थी वेळ आहे की जेव्हा लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आलाय. पंतप्रधान पदावर तर अनेक अविश्वासाचे प्रस्ताव आलेले आहेत. स्वतः इंदिरा गांधींनाही 15 वेळा अशा प्रस्तावांना सामोरं जावं लागलं आहे. लालबहादूर शास्त्री असतील किंवा त्यांच्यानंतरचे पंतप्रधान असतील, यांनाही सामोरं जावं लागलं आहे. ज्या काँग्रेसला अभूतपूर्व बहुमत राजीव गांधी यांच्या नेतृत्वात मिळालं होतं 1984 मध्ये, म्हणजे 410 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता, अशा त्या काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या विरोधात देखील 1 वेळा अविश्वास ठराव आला होता. परंतु इतिहासामध्ये अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तो फक्त अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात. जेव्हा ते 13 महिन्यांचं त्यांचं सरकार कोसळलं त्यावेळी अवघ्या 1 मतांनी हा प्रस्ताव पारित झाला होता. परंतु लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात आलेला असा कोणताही ठराव आज तो पारित झालेला नाही. अर्थात लोकसभेमध्ये अध्यक्षांच्या संदर्भात काही वेळा विरोधी पक्ष आरोप करतो, संशय घेतो, परंतु ते एवढे टोकाला जात नाही. परंतु जेव्हा निर्णय प्रक्रिया ही एकतर्फी बनू पाहते तेव्हा विरोधी पक्ष हा आपली भूमिका ही मुळापासून मांडण्यासाठी जेव्हा बाहेर येतो त्यावेळी अशा प्रकारचा ठराव हा समोर येतो. आणि त्यामुळे आज केंद्रातील मंत्री किरण रिजिजू यांना जर आपण पाहिलं तर ते नेहमी आक्रमक भाषेचा आणि आक्रमक शैलीचा वापर करतात. परंतु आज त्यांनी अक्षरशः लोकसभेमध्ये चर्चा व्हावी यासाठी सदस्यांना हात जोडून विनंती केली. किरण रिजिजू यांचं हे बदललेलं स्वरूप देखील सत्ताधारी पक्षामध्ये नेमकी या अविश्वास प्रस्तावाच्या स्वरूपात काय हालचाल आहे ही दर्शवणारी आहे. यापूर्वी आपण पाहिलं की राज्यसभेमध्ये जे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्या राज्यसभेच्या अध्यक्षांच्या विरोधात यापूर्वी राज्यसभेमध्ये धनखड यांच्या विरोधातही अविश्वास प्रस्ताव विरोधी पक्षाने सादर केला होता. मात्र तो प्रस्ताव सादर होताच धनखड यांनी जो बदल आपल्या एकूणच भूमिकेत दाखवला त्यामुळे विरोधी पक्षांनी तो प्रस्ताव मागेही घेतला. तो प्रस्ताव मागे घेतल्यानंतर मात्र विरोधी पक्षांच्या समोर एक प्रकारे धनखड यांनी काहीशी दाखवलेली माघार ही कदाचित त्यांच्या विरोधात गेली की काय आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांना राजीनामा देणं भाग पडले. या अविश्वास प्रस्तावाच्या संदर्भात म्हणजे महासचिवांना लोकसभेच्या महासचिवांना हा प्रस्ताव सादर केला गेलाय आणि त्यामुळे या विरोधात कारवाई होत असताना किंवा झाल्यानंतर वर्तमान लोकसभा अध्यक्षांची नेमकी काय कार्यपद्धती राहील किंवा काय त्यांची बॉडी लँग्वेज राहील यावर नंतरच्या काळात बरंच काही ठरेल. परंतु ही लोकसभा ही विरोधी आणि सत्ताधारी यांच्या संख्येच्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर ती लोकसभेच्या 2 समान भागात विभागलेली आहे. निश्चितपणे सत्तेवर असणाऱ्या पक्षाकडे किमान 1 सदस्याचं तरी बहुमत असतं. त्यामुळे हे जे विभाजन आहे हे दोन्ही गटांमधलं हे विभाजन फारसं लक्षात येत नाही. त्यामुळे ही लोकसभा अतिशय तीव्र आणि टोकदार यासाठी बनते आहे की सदस्यांचं आणि राजकीय विरोधी पक्षांचं बल हे समसमान आहे. आणि या समसमान बलामुळे आजचा जो प्रसंग उद्भवलेला आहे लोकसभा अध्यक्षांच्या कार्यशैली विरोधात विरोधी पक्षांनी जो अविश्वास प्रस्ताव आणला आहे तो अविश्वास प्रस्ताव हा सत्ताधारी पक्षालाही धडकी यासाठी भरवतो आहे की काठावरचं बहुमत आहे आणि ह्या बहुमतामध्ये युनायटेड जनता दल जो नितीश कुमार यांचा पक्ष आहे आणि तेलुगू देसम जो चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष आहे यांचे 2 आधारस्तंभ सत्ताधारी पक्षाला मजबूतपणे मिळाले आहेत. परंतु
अशा पद्धतीचा प्रस्ताव जर आला आणि त्यामध्ये आतून जर राजकारण झालं तर असा प्रस्ताव यशस्वी होण्याचीही काही वेळा शक्यता असते आणि म्हणून या प्रसंगाला सामोरं जाऊ नये यासाठी कदाचित तजवीज येऊ शकेल, तडजोड होऊ शकेल आणि ही तडजोड जी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी बोलून हे दाखवली की मी देखील या प्रस्तावावर सही केली नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रस्तावाच्या बाजूने नाहीत. त्यांनी म्हटलं की आम्ही प्रस्तावाच्या समर्थनात आहोत, परंतु जर विरोधी पक्षनेत्याला लोकसभेमध्ये बोलू देण्यात आलं आणि जो विषय लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते बोलू इच्छित आहेत तो विषय जर बोलू दिला तर आम्ही हा प्रस्ताव देखील मागे घेऊ. याचा अर्थ हा विषय इतका टोकाचा, मनोज नरवणे जे मेजर जनरल म्हणून निवृत्त झाले त्यांच्या पुस्तकाचा विषय इतका टोकाचा बनलेला आहे की यावर विरोधी पक्ष माघार घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे हा देशाच्या राजकीय भूगोलाचा इतिहास सांगणारा भाग आहे का, नेमकं काय आहे हा विषय जर संसदेत आला, या संदर्भातलं पुस्तक हे प्रकाशित झालं नाही असं सरकार म्हणत असलं तरी ते ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे असं विरोधी पक्ष म्हणत आहेत, विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. मात्र आता ज्यांनी प्रकाशन केलं या पुस्तकाचं ते प्रकाशक म्हणत आहेत की हे पुस्तक अप्रकाशित आहे, अर्थात हे छापलं गेलं आहे, ते विक्रीला उपलब्ध आहे. आणि मनोज नरवणे म्हणतात की हे पुस्तक छापून तयार आहे, ते विक्रीलाही आहे, परंतु त्याचं प्रकाशन होऊ दिलं गेलेलं नाही, परंतु ते पुस्तक उपलब्ध आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये साम्याने भेद काय आहे हे कदाचित लोकसभा अध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगानं आता देशाच्या समोर येईल आणि त्यातूनच देशाचा काही भौगोलिक इतिहास बदलला आहे का ही देखील बाब विरोधी पक्षांच्या दृष्टीने लोकसभेत मांडण्यासाठी अधिक महत्वाची ठरलेली आहे आणि कदाचित सत्ताधारी पक्षाचा त्यामध्ये काहीतरी अडथळा येऊ शकतो का आणि तो काय यावा या संदर्भामध्ये चर्चा करताना या विषयाची कोंडी फुटणं आणि फोडणं हेच लोकसभेच्या समोर आता आव्हान बनलेलं आहे आणि या आव्हानाला न सोडवणं म्हणजे अविश्वास प्रस्ताव पुढे जाणं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे या विषयाची कोंडी सत्ताधारी पक्ष कशी सोडवतो यावर बरंच काही अवलंबून आहे. मात्र विरोधी पक्ष या पुस्तकातील भूमिका संसदेत मांडण्यावर ठाम आहे आणि हे ठाम असणं काही देशाच्या राजकारणाला दिशा देणार आहे का, गती देणार आहे का याविषयी आपल्या समोर मात्र एक प्रश्नचिन्ह उभं करत आहे. बघूया हे प्रश्नचिन्ह कशा उत्तरात रूपांतरित होतं हे आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे पाहू. तोपर्यंत संसदेतील आर्थिक किंवा अर्थसंकल्पावरची चर्चा नेमकी कशी पुढे जाते आणि त्या संदर्भात काय घडतं हे आपल्याला निश्चितच कळत राहील. आपण बघूया. तोपर्यंत आता इथंच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही मात्र विसरू नका. धन्यवाद.